Okay, we are going to start the new chapter, new part, new chapter. Sorry, new chapter means new examples. ठीक आहे. जे काही सॉल्ड एक्झाम्पल आपले राहिले होते, क्वेश्चन नंबर 5 सॉल्ड एक्झाम्पल, क्वेश्चन नंबर 6 सॉल्ड एक्झाम्पल, ते आपण बघणार आहोत. नंबर 5, व्हॉट वॉज द नंबर 5? इट्स y is equal to 5 raised to 3 cos x minus 2. 5 raised to 3 cos x minus 2. ठीक आहे. नेहमीप्रमाणे गिवन काय करणार आपण? गिवन काय? y इज इक्वल टू 5 रेस टू 3 cos x मायनस 2. ठीक आहे. बघा आता ॲज वी नो दॅट डेरिव्हेटिव्ह ऑफ a रेस टू x लॉग a, इफ देर इज a रेस टू एक्सच्या जागेवर समजा अशी कंडिशन असली, a रेस टू एक्सच्या जागेवर समजा की त्या ठिकाणी आपण बघितलं a रेस टू एफ ऑफ एक्स असेल, तर एक्सच्या जागेवर काय येणार? फक्त एफ ऑफ एक्स. ठीक आहे. मग आता त्या ठिकाणी आपण बघूया. त्या ठिकाणी समजा एफ ऑफ एक्स असला तर वी आर गोइंग टू राईट डाऊन ओव्हर हिअर ओनली अ एफ ऑफ एक्स. हिअर इट विल बी अ एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. दॅट्स इट. आता बघा एची व्हॅल्यू 5 आहे. ठीक आहे. त्यानंतर रेस टू एफ ऑफ एक्स, दिस इज एफ ऑफ एक्स डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. dy by dx is equal to a raised to f of x, 5 raised to f of x as it is, into log a is 5 into डेरिवेटिव ऑफ जो फंक्शन आहे तो वरती जो फंक्शन आहे इट इज 3 cos x minus 2 like this. ठीक आहे. आफ्टर दिस विच इज इक्वल टू 5 raised to 3 cos x minus 2 into log 5 into डेरिवेटिव ऑफ दिस 3 into cos x, कॉन्स्टंट इंटू फंक्शन. डेरिवेटिव्ह हे बघा कसं असतं माहिती का? मी तर एक रूल तुम्हाला सांगतो. डेरिवेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इंटू फंक्शन असेल तर काय करतात? कॉन्स्टंटला बाहेर काढतात. कॉन्स्टंटला काय करतात? बाहेर काढून घेतात. आणि वी आर गोइंग टू फाइंड आउट द डेरिवेटिव्ह ऑफ द फंक्शन. मग आपण या ठिकाणी काय करणार? ब्रॅकेट डेरिवेटिव्ह ऑफ द फर्स्ट टर्म 3 cos x मायनस डेरिवेटिव्ह ऑफ द कॉन्स्टंट 2. ठीक आहे. विच इज इक्वल टू 5 रेस टू 3 cos x मायनस 2 इंटू लॉग ऑफ 5 इंटू डेरिवेटिव्ह ऑफ 3 cos x. 3 cos x कसं असेल बघा, 3 बाहेर, डेरिवेटिव्ह ऑफ cos x मायनस साइन x हा ब्रॅकेटमध्ये, हां ठीक आहे, आतमध्ये. डेरिवेटिव्ह ऑफ 2 दॅट इज 0. देअरफॉर बघा dy by dx इज इक्वल टू हे सगळं इंटू आहे. मायनस 0 गेली टर्म, 3 इंटू मायनस साइन एक्स मायनस 3 साइन एक्स. ठीक आहे. इंटू लॉग ऑफ 5 इंटू 5 रेस टू 3 cos ऑफ एक्स मायनस 2. दिस इज द आन्सर. ठीक आहे. तर हे सगळ्याच्या सगळं व्यवस्थित लिहून घ्या. लगेच आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत. ठीक आहे. पटकन लिहा. ओके. मी रफ करणार. ओके. आता हा पार्ट रफ करतो मी. नेक्स्ट पार्ट आपण बघणार याच्यानंतर लगेच पुढचा. ओके. तर नंबर 6 एक्झाम्पल 6मध्ये जर तुम्ही बघितलं एक्झॅक्टली काय आपण बघूया. त्यांनी काय दिलेलं आहे क्वेश्चन. 6 मध्ये y इज इक्वल टू 3/2
2x² minus 7 raised to 5. Number 6th one, y is equal to 3 upon 2x² minus 7 raised to 5. ठीक आहे. ओके. नाव फर्स्ट ऑफ ऑल लिहिताना काय लिहितो आपण, गिवन y इज इक्वल टू 3 अपॉन 2x² minus 7 raised to 5 हे गिवन आहे. त्यानंतर काय करायचं लक्षात घ्या, कधी पण या ठिकाणी फंक्शन म्हणजे कोण, एक्स, ज्याच्यामध्ये एक्स आहे तो फंक्शन, ज्याच्यामध्ये काय अननोन दॅट इज फंक्शन एक्स आहे, दॅट इज ज्या आपण टर्ममध्ये एक्स असतो तो खाली. आता लक्षात घ्या आपण काय करायचं, आपल्याला एक गोष्ट माहिती की एक्स रेस टू एन चं डेरिव्हेटिव्ह वी नो दॅट काय आहे, nx रेस टू n मायनस 1 लाईक दिस. आता बघा जर अशी कंडिशन आली 1/x रेस टू n असेल, काय असेल 1/x रेस टू n, त्या केसमध्ये काय करायचं माहिती का, याला फर्स्ट ऑफ ऑल काय करायचं, याला वरती घ्यायचं डेरिव्हेटिव्ह ॲज इट इज x रेस टू मायनस n. हे बघा डिनॉमिनेटरची टर्म न्यूमरेटरला गेली तर तो -n होणार. आपला डेरिव्हेटिव्ह काढताना नियम काय असतो, रूल काय, ही टर्म खाली ॲज इट इज एक्स रेस टू काय करतो, जी व्हॅल्यू आहे त्याच्यातून -1, इथे व्हॅल्यू काय आहे -n आहे, त्यातून -1, दॅट्स इट. समजलं मला काय म्हणायचं आहे, या पद्धतीने. मग इथे कधी कधी काय होणार बघा, समटाईम्स इट विल बी लाईक दिस, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/f(x) रेस टू n हे बघा एक्सच्या जागेवर f(x) रेस टू n. फक्त इकडे काय करायचं, -n एक्सच्या जागेवरती f(x) -n -1 इंटू f'(x) दॅट्स इट. आपण कारण फंक्शन आलं तर आपण त्याला डॅश घेतो, मग याला पण आपल्याला तसं करता येईल. देअरफॉर वी कॅन राईट दॅट y इज इक्वल टू 3 इंटू ही टर्म वरती गेली पूर्ण 2x² minus 7 हा फंक्शन आहे, रेस टू हा जो n वर गेला की काय होईल -n. आर गेटिंग दिस. ठीक आहे, ही टर्म पूर्ण वर नेली कारण 1/x दॅट इज फंक्शन होता खाली, या पूर्ण टर्मला आपण f(x) मानलं. ठीक आहे. ओके. मग आपण या ठिकाणी काय करतो आहे, डिफरन्शिएटिंग with respect to x, dy by dx is equal to 3 into derivative of हा जो फंक्शन आहे 2x² minus 7 ब्रॅकेट रेस टू -5. ठीक आहे. कारण आपलं काय आहे, कॉन्स्टंट इंटू फंक्शन, एखादं फंक्शन असेल याचं जर आपण या ठिकाणी काय घेतलं डेरिव्हेटिव्ह, कॉन्स्टंट बाहेर डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन. हे बघा इथं कॉन्स्टंट आहे 3 इंटू दिस टोटल फंक्शन, कॉन्स्टंटला बाहेर डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म. आर गेटिंग दिस. नेक्स्ट, देअरफॉर dy by dx इज इक्वल टू 3 इंटू काय बघा, 3 इंटू कसं राहील, चला फंक्शन रेस टू n, हा n खाली येणार, n कोण आहे त्याची व्हॅल्यू डायरेक्ट निगेटिव्ह आहे -5 लिहितो मी इथं. फंक्शन तर हे बघा -n खाली, एक्सच्या जागेवर कोण आहे फंक्शन, इथे फंक्शन आहे किती येतो ॲज इट इज 2x² minus 5 रेस टू ही जी व्हॅल्यू आहे त्यातून 1 मायनस, इथे -5 आहे त्यातून 1 मायनस इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कोण, जो आतमध्ये असतो तो आतमध्ये कोण आहे 2x² minus 5 विच इज इक्वल टू लिहायला -5 इंटू 3 दॅट इज -15. ठीक आहे. 2x² minus 5 -5 -1 -6. याचं डेरिव्हेटिव्ह कसं येईल बघा, डेरिव्हेटिव्ह याला प्लस डेरिव्हेटिव्ह याला आपण ब्रॅकेट यूज करू. डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फर्स्ट टर्म 2 कॉन्स्टंट येतो बाहेर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. हे बघा कॉन्स्टंट इंटू फंक्शन, कॉन्स्टंट बाहेर आतमधल्याचं x² डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 2x येणार आहे बघा, x² x रेस टू n प्रमाणे 2 खाली x रेस टू ही जी व्हॅल्यू त्यातून 1 मायनस 2 - 1 x रेस टू 1 दॅट विल बी x ओनली. ठीक आहे.
ओके. आफ्टर दिस -5 डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट 0. आता हे डायरेक्ट लिहिलं मी. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस 2 बाहेर, मग डेरिव्हेटिव्ह ऑफ x² मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ 5. हे लिहायची काही गरज नाही. आता मागच्या एक्झाम्पल्समध्ये बघितले, मनातल्या मनात कॅल्क्युलेशन करायला शिकलो पाहिजे आपण. ठीक आहे. 2 बाहेर, डेरिव्हेटिव्ह ऑफ x² दॅट इज 2x x⁻n फॉर्म्युल्याप्रमाणे. ठीक आहे. ओके. 5 कॉन्स्टंट, त्याचा 0. दॅट्स इट. ठीक आहे. याला नीट लिहू आपण. -15 याला खाली नेऊन टाकू. रेस टू -6 आहे, त्याला खाली आणलं +6 होऊन जाईल. तो मायनसमध्ये कशाला ठेवायचा इंडेक्स? सर मग वरती इकडे मायनसमध्ये का नेलं? कारण आपला डेरिव्हेटिव्ह काढायचा होता ना, तो ह्या फॉर्ममध्ये निघतो. तुम्हाला समजावं म्हणून मी लिहिलं. दॅट्स इट. ठीक आहे. आन्सर आलेलं आहे. मायनसमध्ये इंडेक्स ठेवू नका, त्याला डिनॉमिनेटरला पाठवून द्या. इंटू 2 × 2 दॅट इज 4x. 0चं काय वेळा 15 4 जा 60 मायनस साईन ॲज इट इज 2x² -5⁻6. दिस इज द रिक्वायर्ड आन्सर. मी हे तुम्हाला सॉल्व करायला सांगितले होते 2 एक्झाम्पल. नंबर 5 and 6 त्याचे आन्सर्स हे आहेत. ठीक आहे. पटकन लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून, आणि आपण लगेच पुढचा पार्ट बघणार आहे. मी रफ करतो आता हे. ठीक आहे. लगेच पुढचे एक्झाम्पल स्टार्ट होऊन जाईल. करतो आपण या ठिकाणी जे दिलेलं आहे ते. ओके. आणि यानंतर लगेच आपण पुढच्या क्वेश्चन नंबर 2कडे वळणार आहोत डिरेक्टली. ठीक आहे. ऑन द पेज नंबर 6 वरती जाणार आहोत आपण यानंतर. डिफरन्शिएटिंग द फॉलोइंग फंक्शन्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. बघा क्वेश्चन नंबर 2 या ठिकाणी बघूया आपण काय दिलेलं आहे एक्झॅक्टली त्यांनी. डिफरन्शिएटिंग फॉलोइंग फंक्शन्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएटिंग following functions with respect to x. ठीक है. y is equal to under root of sin of x square. y is equal to under root of sin of x square. आतमध्ये फंक्शन आहे, बाहेर अंडर रूट आहे. ठीक आहे. याला तुम्ही कसं बघायचं? गिवन y is equal to under root of sin of x square. y is equal to under root of x f of x. त्याचं जर डेरिव्हेटिव्ह घेतलं आपण dy by dx काय होणार? 1/2 रूट एक्सचं काय असतं? 2 रूट एक्स. त्याला आपण इथं लिहितो f of x इंटू आतमधल्याचं डेरिव्हेटिव्ह. बघा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे. याला डिफरन्शिएट केलं dy by dx इज इक्वल टू अंडर रूटचं 1/2 अंडर रूट एफ ऑफ एक्सचं साइन ऑफ एक्स स्क्वेअर, कारण एफ ऑफ एक्स कोण येते? साइन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ जो आतमध्ये असतो साइन ऑफ एक्स स्क्वेअर तो. आता क्वेश्चन 2मध्ये काय केलं आहे? फंक्शनच्या आतमध्ये फंक्शन, त्याच्या आतमध्ये फंक्शन परत आलेलं आहे. बघा आधी फक्त साइन एक्स, समजा साइन एक्स असतं तर आपण इथं डायरेक्टली लिहिलं साईनचं काय कॉस एक्स, पण जर साइन ऑफ एक्स स्क्वेअर आहे. आता तुम्ही काय करणार बघा. देअरफॉर dy by dx इज इक्वल टू 1/2 अंडर रूट साइन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन कॉस, त्याचा काय एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर ॲज इट इज, साईनचं काय होतं कॉस, आतमध्ये जे आहे ते, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ आतमधली टर्म परत एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअरचा परत डेरिव्हेटिव्ह काय येणार 2x. याला एकत्रित लिहू आपण बरोबर. आता देअरफॉर dy by dx इज इक्वल टू बघा 2x इंटू कॉस ऑफ एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ 2 अंडर रूट ऑफ
साइन ऑफ एक्स स्क्वेअर, दॅट्स इट. ठीक आहे, दिस इज द आन्सर. कळालं? ठीक आहे, ओके. हा एक पार्ट आला. मग हा वाय डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. पहिल्या एक्झाम्पलमध्ये काय होतं, फंक्शनच्या आतमध्ये फंक्शन होता. आता सेकंड क्वेश्चन जो बघतो याच्यामध्ये फंक्शनच्या आतमध्ये फंक्शन, त्याच्या आतमध्ये फंक्शन, म्हणजे √f(x) साईन तर आहे, पण साईन ऑफ एक्स नाही आहे. फक्त एक्स असतं तर कॉस एक्स लिहिलं असतं, पण त्याचा एक्स स्क्वेअर आहे, म्हणजे आतमध्ये परत फंक्शन आलं आहे. ठीक आहे, म्हणजे आपण याचं तर काढलं आणि लिहिलं डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म इंटू परत आतमधल्याचा डेरिव्हेटिव्ह, परत आतमधल्याचा आला. ठीक आहे, साईनचं कॉस, हे फंक्शन ॲज इट इज, त्याचं परत डेरिव्हेटिव्ह, त्याला आपण एकत्रितपणे फायनली असं लिहिलं. व्यवस्थित लिहायचं. ठीक आहे, गिचमिट नाही करायची. ठीक आहे, व्यवस्थित लिहायचं. छोटी टर्म त्याला आधी लिहायचं, नंतर पुढे लिहायचं. कारण काय होतं, हे आपण असं शेजारी लिहिलं नाही बघा, कॉस ऑफ एक्स स्क्वेअर इंटू 2x, ते व्यवस्थित नाही दिसत. कळतं आहे का? एखाद्या म्हणजे स्टुडंटला काय वाटेल, किंवा एखाद्या एक्झामिनरला किंवा ते काय पेपर चेकर आहे, ते आपल्याला वाटतं अरे एक्स स्क्वेअर इंटू 2x क्यूब का नाही लिहिलं, कसं काय लिहिणार ते. हा एक्स स्क्वेअर त्याचा अँगल आहे, कॉसच्या आतमध्ये येतो, त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन पॉसिबल नाही आहे. ठीक आहे, ही टर्म वेगळी, पूर्ण ही टर्म वेगळी, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन पॉसिबल नाही आहे. ठीक आहे, कारण हा अँगल आहे, एक्स स्क्वेअर अँगल आहे, कॉसच्या आतमध्ये येतो. ठीक आहे, ओके, लक्ष द्या. आता याच्यानंतरचं लगेच आपण सेकंड एक्झाम्पल बघणार आहे, कॉट स्क्वेअर एक्स क्यूब. कोणतं आहे? कॉट स्क्वेअर एक्स क्यूब. सॉल्ड एक्झाम्पल बघतोय आपण कॉट स्क्वेअरचा. बघा, हे लिहून घ्या तुम्ही. तसं मी लेफ्ट हँड साईड रफ करतो, इकडूनच लिहायला स्टार्ट करणार आहे. पहिले लेफ्ट हँड साईड रफ करून घेतो व्यवस्थित. ओके, मी इकडे लिहितो आहे क्वेश्चन 2 मधलं सेकंड एक्झाम्पल. काय दिलेलं आहे? वाय इज इक्वल टू कॉट स्क्वेअर ऑफ एक्स क्यूब और एक्स स्क्वेअर, या इट्स अ एक्स क्यूब. ओके, नाव द आन्सर, फर्स्ट ऑफ ऑल राईट डाऊन द गिवन थिंग, वाय इज इक्वल टू कॉट स्क्वेअर ऑफ एक्स क्यूब. ठीक आहे, जर त्यांनी वाय इज इक्वल टू दिलं नसेल तर आपण म्हणायचं लेट वाय इज इक्वल टू दिस, त्याला वाय मानून घ्यायचं असतं. दॅट्स इट. ठीक आहे, आफ्टर दॅट फर्स्ट ऑफ ऑल हे बघा, तुम्हाला एक टर्म मी या ठिकाणी काय सांगतो, साईन स्क्वेअर ऑफ एक्स. साईन स्क्वेअर ऑफ एक्स इट मीन्स साईन एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर असतो. तसंच कॉट स्क्वेअर ऑफ एक्स क्यूब इट मीन्स कॉट ऑफ एक्स क्यूब इट्स ब्रॅकेट स्क्वेअर. याला पहिले लिहून घेतलं. पहिला आपण कोणासोबत कोरिलेट करू शकतो, समजा फंक्शन आहे आतमध्ये रेस टू एन वरती कॉन्स्टंट आहे बघा, एक फंक्शन रेस टू एन. मग याचा फॉर्म्युला कसा येतो, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय dx इज इक्वल टू एन खाली 2 खाली. ठीक आहे, कॉट ऑफ एक्स क्यूब ॲज इट इज इंटू जे आतमधली टर्म आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह ऑफ जी आतमधली टर्म आहे कॉट ऑफ एक्स क्यूब ती ॲज इट इज. ठीक आहे, कारण जो फंक्शन आहे त्याचा परत डेरिव्हेटिव्ह. मग आपण इकडे लिहूया, देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू 2 कॉट ऑफ एक्स क्यूब इंटू डेरिव्हेटिव्ह. कॉटचं डेरिव्हेटिव्ह काय, मायनस कोसेक स्क्वेअर, मायनस कोसेक, मायनस असल्यामुळे ब्रॅकेट कोसेक स्क्वेअर, आतमधली टर्म एक्स क्यूब इंटू एक्स क्यूबचं परत डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल, कारण तुम्हाला सांगितलं आहे पहिले आपण एक्स रेस टू एन हा फंक्शन त्याचा डेरिव्हेटिव्ह. आता कॉट फंक्शन, कॉटचं लिहिलं मायनस स्क्वेअर, पण त्याच्या आतमध्ये परत एक्स क्यूब, मग एक्स क्यूबचं परत डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. चला मी लिहितो वाटलंच तिथं, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब विच इज इक्वल टू 2 कॉट ऑफ एक्स क्यूब. ही मायनस साईन, हे सगळं इंटू आहे त्यामुळे मी मायनस साईन इकडेच आणतो, इंटू कोसेक स्क्वेअर ऑफ एक्स क्यूब
इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस 3x². ठीक आहे, याला स्टार्टिंगला घेतो एकदम -2 × 3, सगळे इंटू आहे ना, -2 × 3 दॅट इज -6x². दिस इज द फायनल आन्सर, रिक्वायर्ड फायनल आन्सर. व्यवस्थित बघा आपण एक्झॅक्टली काय केलेलं आहे. हे फंक्शन आहे, त्याला कॉट स्क्वेअरचं ब्रॅकेट स्क्वेअर लिहिलं आधी, डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग ह्या फंक्शननुसार n खाली फंक्शन रेस टू n 2 - 1 म्हणजे इथं आहे ना, हे बघा मी लिहितो वाटलं असतं 2 - 1 म्हणजे तो 1च होणार आहे पुढे जाऊन. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनसाइड फंक्शन f(x). याचं डेरिव्हेटिव्ह लिहिलं मी -cos(x²). हा x³ ॲज इट इज. परत x³ आतमध्ये आलेलं x³ परत डेरिव्हेटिव्ह बाय चेन रूल. ठीक आहे, मग हे सगळं झालेलं आहे. यांचं मल्टिप्लिकेशन केलं, x³ 3x² येणार x⁻n प्रमाणे. ठीक आहे, मग 3ला इकडे आणलं दॅट इज -6 -sin बाहेर, x² छोटा आहे त्याला स्टार्टिंगला लिहिलं cosec² x³. दॅट इज द फायनल आन्सर. ठीक आहे, हा सगळा पार्ट मी रफ करणार आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही पूर्णच्या पूर्ण लिहा. वी आर गोइंग टू सी द थर्ड एक्झाम्पल नाव. ठीक आहे, तिसरं एक्झाम्पल आपण बघणार आहोत. तोपर्यंत हे व्यवस्थित तुम्ही बघा. ओके, सो आय एम गोइंग टू रफ दिस सेकंड एक्झाम्पल. Okay, and we are going to start with the third one. Number 3, log of cos of x⁵. Number 3, the given function. ते देताना कधी कधी y = देतात किंवा कधी कधी वरती म्हणतात डिफरन्शिएट द फॉलोइंग फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स असं म्हणतात. समजा त्यांनी म्हटलं y = दिलं नाही, तर त्यांनी असं म्हटलं डिफरन्शिएट द फॉलोइंग फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स. आपण काय म्हणायचं या ठिकाणी, लेट y = दिस, याला आम्ही y मानत आहोत. ओके, आफ्टर दॅट डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. फर्स्ट ऑफ ऑल, ॲज वी नो दॅट log of x डेरिव्हेटिव्ह, याचा डेरिव्हेटिव्ह 1/x. If there is f of x, it will be f of x into f' of x. ठीक आहे, log of f of x, हा f of x आहे आतमधला. बघू नका तो लॉग आहे का काय आतमधला, इट डझंट मॅटर, आतमध्ये काही असू द्या, बाहेर लॉग आहे ना, log of f of x, log of f of x. त्याला काय करणार आपण, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. हिअर इट इज dy/dx इज इक्वल टू 1/, this function log of x⁵ इंटू म्हणजे 1/, फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन. ओके, अगेन 1/, log of x⁵ हियर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ अगेन लॉग मीन्स 1/, इथे x असतं तर x, आता x⁵ आहे, मग इथे x⁵ आहे ना, इंटू डेरिव्हेटिव्ह आतमधली जी टर्म आहे त्याचा. नंतर देअरफॉर dy/dx इज इक्वल टू, बघा मी इथं व्यवस्थित लिहितो, x⁵ काय होणार आहे, 5x⁴ न्यूमरेटरला येतो. x⁵ इंटू लॉग x⁵ इंटू लॉग ऑफ x⁵. दिस इज द आन्सर. ठीक आहे, दिस इज what about question number 3 over here. Okay, after that we are going to see the question number 4. Question number 4 आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, थोडंसं त्या ठिकाणी एक्सटेंड होणार आहे क्वेश्चन नंबर 4, पण आपल्याला तो या ठिकाणी कॅल्क्युलेशन करायचे आहेत क्वेश्चन नंबर 4चे. ठीक आहे,
चला बघूया क्वेश्चन नंबर 4. वी आर गोइंग टू सी द क्वेश्चन नंबर 4 अँड आय एम गोइंग टू रफ दिस वन. हा पूर्णच्या पूर्ण रफ करतो आहे मी या ठिकाणी. क्वेश्चन नंबर 4 आणि 5 दोन्ही आपल्याला बघायचे आहेत. बट इन द नेक्स्ट लेक्चर, म्हणजे आत्ताच्या नाही, लगेच नेक्स्ट लेक्चरमध्ये. तर हे व्यवस्थित लिहून घ्या आत्तापर्यंतचा पाठ. ठीक आहे, राईट डाऊन दिस, व्यवस्थित लिहून घ्या. आणि वी आर गोइंग टू, आता आपण इथे थांबतो आहोत. ठीक आहे, ओके, चलो, बाय बाय.